नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाने अचानकपणे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी नवीन ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं आहे 10वी-12वीच्या विद्यार्थी संख्येमध्ये मित्रांनो यंदा अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे मित्रांनो बोर्डाने सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे की आता विद्यार्थी मित्रांनो बोर्ड चौकशी करणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो चौकशी कशाची करणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ह्या चौकशीमध्ये कोणकोणते या ठिकाणी मित्रांनो इव्हेंट असणार आहे, कशाप्रकारे मित्रांनो ही चौकशी केली जाणार आहे, कोणाची होणार आहे, सर्व माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो डेट चेक करून घ्या. आजच विद्यार्थी मित्रांनो आत्ताच या ठिकाणी आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे म्हणून तुम्हाला मी लेटेस्ट प्रोव्हाइड करत आहे. कारण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट सर्व अपडेट मित्रांनो पुराव्यासहित प्रोव्हाइड केली असते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्लेल्या लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे आणि कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मित्रांनो प्रोव्हाइड केली जात असते. तर तुम्ही ठिकाणी बघू शकता पुराव्यासहित तुम्हाला सर्व माहिती प्रोव्हाइड करत आहे. फक्त चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीची परीक्षा यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये होत आहे. परीक्षा मंडळाकडून तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. याच दरम्यान समोर आलेल्या परीक्षेसंदर्भातील आकडेवारीमुळे परीक्षा मंडळाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता आश्चर्य का व्यक्त केलं आहे, तर मित्रांनो जे आकडे समोर आले त्यामुळे मित्रांनो आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता कशाप्रकारे बघा, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती दरवर्षीच्या मित्रांनो तुलनेमध्ये वाढल्याचं दिसून येत आहे. म्हणजेच काय, तर ह्या वर्षी मित्रांनो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे, परीक्षेला बसणारे जे विद्यार्थी त्यांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. आता कशाप्रकारे वाढलेली बघा, अचानक मित्रांनो विद्यार्थी संख्या कशी वाढली या संदर्भात मित्रांनो आता मंडळ चौकशी करणार आहे. म्हणजेच मित्रांनो बोर्डाकडून ही चौकशी केली जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 12वीची परीक्षा आता 21 फेब्रुवारीपासून या ठिकाणी सुरू होत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा 19 मार्चपर्यंत चालणार आहे. तर 10वीची परीक्षा 1 मार्चपासून ते 26 मार्च दरम्यान होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे मित्रांनो अर्ज भरण्यात आले. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये मित्रांनो सुरू केली होती. मागील वर्षी 10वीसाठी 15,61,000 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. किती मित्रांनो, 15,61,000 विद्यार्थ्यांनी 10वीसाठी मागील वर्षी अर्ज भरले होते आणि 12वीसाठी विद्यार्थी मित्रांनो 14,28,000 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते. परंतु विद्यार्थ्यांनी यंदा त्यात वाढ झाली. लक्षात घ्या, 15,61,000 आणि विद्यार्थ्यांनी 14,28,000 एवढे या ठिकाणी विद्यार्थी होते. 10वीचे मित्रांनो 15,61,000, 12वीचे विद्यार्थी होते 14,28,000. आता यावर्षी मित्रांनो आकडा वाढलेला आहे. किती वाढलेला आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की 10वीची जी विद्यार्थी संख्या आहे ती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता 16,10,000 आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो 12वीची जी विद्यार्थी संख्या आहे ती विद्यार्थी मित्रांनो 15,00,000 या ठिकाणी 15,000 झालेली आहेत. म्हणजेच मित्रांनो 16,10,000 आणि 15,00,000 एवढी ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे. आता यामुळे मित्रांनो काय झालं आहे, तर जवळजवळ किती संख्या नेमकं एक्झॅक्टली वाढली, तर मित्रांनो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षीच्या मित्रांनो तुलनेमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. यामागे अन्य काही विशेष कारणे आहेत का, याची चौकशी मित्रांनो मंडळ करणार आहे. कारण विद्यार्थी 10वीची सुमारे जवळजवळ जर तुम्ही बघितलं 25,000 या ठिकाणी विद्यार्थी यंदा वाढलेले आहेत. किती मित्रांनो, 10वीचे सुमारे 25,000 विद्यार्थी यंदा वाढलेले आहेत. ते का वाढले याचा अभ्यास मित्रांनो करण्यात येणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 1 विद्यार्थी 2 विद्यार्थी 100 विद्यार्थी 200 विद्यार्थी नाही, तर जवळजवळ किती 25,000 विद्यार्थी ठिकाणी वाढलेले आहेत. हे 25,000 विद्यार्थी यंदा का वाढले, त्यामागचं कारण काय याचा मित्रांनो अभ्यास करण्यात येणार आहे. आणि अतिविलंब शुल्क असं मित्रांनो अर्ज भरण्यासाठी आणखी या ठिकाणी मुदत आहे. यामुळे विद्यार्थी संख्येमध्ये आणखी वाढ होणार आहे. कारण मित्रांनो फॉर्म भरण्याची मुदत अजूनही आहे. तुम्हाला एक्स्ट्रा फी भरावी लागणार आहे, पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. म्हणजेच आणखी फॉर्म येऊ शकतात. म्हणजे हा जो 25,000चा आकडा आहे तो आणखी वाढू शकतो. आता बघा, दरम्यान 10वी-12वीची परीक्षा काही दिवसांवर आली असताना राज्यभरातील शिक्षण संस्था चालक पुन्हा आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. 10वी-12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींची शिक्षकेतर अनुदान ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तर बघा मित्रांनो, 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेवर सुद्धा ठिकाणी बहिष्कार टाकण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेत जर ठिकाणी बहिष्कार टाकला तर तुमची बोर्ड परीक्षा ठिकाणी होणार नाही आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, 10वी
बारावीची एक्झाम घेतली पाहिजे की कॅन्सल केली पाहिजे, तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. आणि ही अपडेट तुम्हाला कशी वाटली 10वी-12वी बोर्ड परीक्षेबाबत बोर्डाने मित्रांनो चौकशी केली पाहिजे की नाही, तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली की नेमकं मित्रांनो चौकशी कशाबाबत होणार आहे आणि का केली जाणार आहे, सर्व माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली आहे. प्लसमध्ये 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. तो का टाकण्यात आला आहे, त्याची प्रमुख मागणी काय तेही सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.